भरपूर चांगला सामना रंगेल यात मात्र शंका नाही आहे. एका साईडला मोपाडा त्यांच्या अगेन्स्ट फाईट करत असताना टीम खरबई संघ बराचदा एकमेकांच्या विरोधात खेळतात. दोन्ही संघाला एकमेकांचे डाव पेच भरपूर माहिती आहे. सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहतो आपण बादल आणि त्या सोबतीला पाहत आपण दिनेश. गोलंदाज सज्ज झाला. गोलंदाजी मार्गप्रती शुभम एक्सप्रेस पाहता आपण. भरपूर दूरचा प्रवास कापून आलाय. मोपाडा खालापूर. पहिल्या चेंडूवरती वेग भरपूर होता या चेंडूवरती वेग. बादलला बीट करून गाईल हा चेंडू. डॉट चेंडूची सांगता हीच तर खासियत पाहतो या गोलंदाजाची. गोलंदाजी भरपूर चांगली करतो, त्यानंतर फलंदाजी भरपूर चांगली करतो. ऑलराऊंडर परफॉर्मन्स करतोय गोलंदाज. पाहतो आपण पुन्हा एकदा सज्ज झाला. रिव्हर्सचा वापर केलाय. लगा तो आबाद नाही तो बरबाद. आणि दशरथ सराने या फटक्याला नाव दिलं येड जवा फटका. तो फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर राहिला. बादलचा बीट झाला. सलगचा हा दुसरा चेंडू डॉट राहिला. भरपूर चांगली गोलंदाजी सध्याच्या घडीला करतोय गोलंदाज. पुन्हा एकदा सज्ज झाला. हो स्टेप आउट झाला. बॅटची कडा थोडीशी हो बेकार झाला गड्या कार्यक्रम. सासू असली मेवणी बसली आणि बायकोनीच ती बघत बसली. गाड्या काय सांगायचं. हे नक्की घरात भांडणं करून आलाय का काय काय समजेना गड्याला. नको जीव झालाय गड्या. देखताय जिलेबी मागताय भजिया. झापूक झुपूक मध्ये चेंडू गेलाय सीमा पार. येतोय चौकार आणि चौकाराच्या मदतीने आता खाट ओपन केलाय टीम खरवईने. बादल पाहता आपण. बादल बायकरमॅन पुन्हा एकदा सज्ज झाला. हो हलक्याशा ड्राईव्ह केलाय. पुन्हा एकदा भरपूर चांगली गॅप पाहतो. हो प्रयत्न भरपूर चांगले राहिलेत. काय क्षेत्ररक्षण केलाय. झाला आमच्या लाईटी बिटी उपटून टाका गड्या. काय सांगायचंय. नको जीव झालाय. अजून 2 दिवस बाकी आहेत गड्या. सांभाळ ना ते एका झटका दिलो का. भरपूर चांगला प्रयत्न जरूर राहिलाय त्या ठिकाणी. चांगलं क्षेत्ररक्षण राहिलं. पुन्हा एकदा सज्ज झाला. रिव्हर्सचा वापर केलाय. पुन्हा एकदा प्रयत्न दिनेशचा राहिला. सिंगल आलिया लेग बाईसच्या स्वरूपात. सिंगलच्या मदतीने टोटल पाहता आपण धावपटलावरती धाबा जोडल्या गेला. सध्याच्या घडीला 6 आकड्यावरती जाऊन पोहोचला टीम खरबई संघ. पाहतो आपण भरपूर चांगली गोलंदाजी करतोय. चौकार जरूर आला या षटकामध्ये. पुन्हा एकदा सज्ज झाला. हो समोर मारण्याचा प्रयत्न. स्टेप आउट जरूर झाला होता. बॅटचा आणि चेंडूचा संपर्क जुळला नाहीये. पहिल्या षटकाचं वाजवी खेळ संपलं गेलंय. टोटल पाहता आपण 6 धाबा खर्च केल्यात. भरपूर चांगली राहिली गोलंदाजी. चला 3 षटकाचा सामना राहिलाय. टीम मीटिंग नाहीये कारण पूर्णपणे वेळेचा बंधन असेल. चला बॅटची मागणी केली जाते. लवकर घेऊन जायचंय मैदानाच्या आतमध्ये. 3 षटकाचा सामना. पहिला षटक मात्र संपलं गेले. टोटल पाहता आपण 6 आकड्यावरती जाऊन पोहोचला बिनबाद खरबई संघ. अजूनही 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 12 चेंडू मध्ये आता किती धाबा जमा करेल अजूनही पाहता आपण. दिनेश आणि बादल मैदानाच्या आतमध्ये या. पुन्हा एकदा सज्ज झालाय गोलंदाज. गोलंदाजी मार्ग पडते मोपाडा संघाचा. पाहतो आपण सध्याच्या गाडीला गोलंदाज 2ऱ्या क्रमांकाचा सिद्धार्थला पाहता आपण. चला फास्ट खेळायचं थोडासा कारण भरपूर सारा वेळ खर्च करताय आपण. 3 षटकाचा सामना पाहतो आपण. अजून एक सामना कव्हर करायचा आहे. स्ट्रायकेनला दिनेशला पाहता आपण.
पुन्हा एकदा फिल्डिंग डिपार्टमेंटने थोडासा चेंजेस करत असताना राहिलाय. चला फास्ट खेळायचं थोडासा. गोलंदाज सज्ज झाला. हो थोडासा जागा बनवली त्यानंतर फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर राहिला. झाला गे रे कार्यक्रम. काय सांगायचं. 2-3 उपट्या घाला पहिले याच्या. 2-3 उपट्या घाला. नको जीव झालाय. नको जीव झालाय. झेल होता. झेल पकडायचा होता. चेंडू गेलाय सीमा पार. येतोय चौकार. कारण दिनेश सारख्या फलंदाजाचा झेल भरपूर काय सांगून जाईल टीम मोपाडाला. आणि क्रिकेटमध्ये म्हटलं जातं बाई पकडा झेल तर जिंकाल तुम्ही क्रिकेटचा खेळ. चला फास्ट खेळायचा. चौकार आलाय. चौकाराच्या मदतीने टोटल पाहत आपण सध्याच्या घडीला 10 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय स्कोर कार्ड. पहिल्या चेंडूवरती सुरुवात भरपूर चांगली केली आहे फलंदाज दिनेशला. पाहता आपण प्रयत्न जरूर राहिले. चेंडू पर्यंत पोहोचला होता पण अखेर चेंडू खाली हात टाकायला विसरला. पुन्हा एकदा सज्ज झाला. भरपूर चांगला फटका जरूर राहिला. रिव्हर्सचा वापर केलाय. थोडासा बॅटची अतली गडा घेतली. स्टॉप झालाय त्या ठिकाणी. सिंगल आली आहे. टोटल पाहिली आपण 11 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय स्कोर कार्ड. पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला सज्ज झालाय फलंदाज बादल. बादलला पाहता आपण बादलच्या बॅटमधनं एक जरूर चौकार पाहिला. 11 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय स्कोर कार्ड. पुन्हा एकदा सज्ज झाला. हो रिव्हर्सचा वापर केलाय. पुन्हा एकदा हा तिसऱ्यांदा प्रयत्न जरूर राहिलाय बादलचा. आणि 3 वेळेला पाहिला विचार केला ना एकदाही मात्र बॉल कनेक्ट झाला नाहीये सध्याच्या घडीला. पाहिला आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहता आपण हवेत होता. भरपूर वेग पाहतो आपण सध्याच्या घडीला चेंडूवरती. डॉट चेंडूची सांगता राहिली आहे. टोटल पाहिला आपण 11 आकड्यावरती जाऊन पोहोचला स्कोर कार्ड. स्टेप आउट झालाय. भरपूर चांगला फटका पाहतो. गॅप भरपूर मोठी आहे. चेंडू जाईल सीमा पार. येतोय हा बादलच्या बॅटमधनं दमदार चौकार. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहता आपण हो भरपूर भरपूर पुढे आला आता वेगाने. त्यानंतर भरपूर चांगला फटका पाहिला. चला होलिंडर्स पण चेंडू लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये द्यायचा. पुन्हा एकदा पाहता आपण डबल स्क्रीन वरती. ओहो काय काय फटका होता. काय फटका होता. वेगाने होता. वेगाने मारला होता चेंडू. पुन्हा एकदा सज्ज झाला. टोटल पाहिले आपण 15 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय स्कोर कार्ड. हो समोर होता. खोदून काढलाय. भरपूर चांगला राहिलाय फटका. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. बेडूकचा फिल्डिंग खराब राहिलंय क्षेत्ररक्षण. गॅदर सुद्धा करता आलं नाहीये चेंडू. आणि तोपर्यंत या 2 धावा वेगाने कंप्लीट झाल्यात. टोटल पाहिले आपण 17 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. 17 का 17 बाई किस के लिए बनेगा देखा जाएगा. पुन्हा एकदा सज्ज झालाय बादल. भरपूर चांगला खेळलाय बादल. आता सुरुवात भरपूर चांगली केली. आता हो हा चौथ्यांदा प्रयत्न जरूर राहिलाय. आणि अखेर दुसरा षटक संपले गेले. 2 षटकानंतर टोटल पाहिले आपण धावपटलावरती धावा जोडल्या गेल्यात. 17 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. पुन्हा एकदा पाहतो आपण 2 षटक मात्र संपले गेलेत. पहिल्या षटकाचा विचार केला फक्त आपण 6 होत्या. त्यानंतर या चेंडूवरती या षटकामध्ये थोड्याशा धावा जरूर खर्च केल्या. टोटल पाहिल्या आपण 17 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. चला फास्ट खेळायचं. थोडासा टीम मीटिंग नसेल यावरती लक्ष असू द्या. चला फास्ट केला थोडा. कारण हा दुसऱ्या फेरीतला दुसरा सामना पाहतो आपण. एका साईडला मोपाडा त्यांच्या अगेन्स्ट फाईट करत असताना पाहतो आपण खरवई संघ. गोलंदाज सज्ज झाला. गोलंदाजी मार्क वरती 3ऱ्या क्रमांकाचा अजयचा वापर केला. पुन्हा एकदा पाहतो आपण स्ट्राईक फलंदाज दिनेशला पाहतो. अजून सलामी जुडी अजूनही मैदानाच्या आतमध्ये पाहतो आपण खरेव संघाची. आता शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत. 6 चेंडू मध्ये आता किती धावा जमा करेल यावरती लक्ष लागले गेले टीम खरवई संघाचे पाठीराख्यांचे. सज्ज झाला. दिनेशला पाहता आपण स्ट्राईक एंडला. फसवा चेंडू टाकला होता. थोडासा गती कमी होती. त्यानंतर रिव्हर्सचा वापर केला. अखेर चेंडू जाईल सीमा पार. पहा रिव्हर्सच्या माध्यमातून दिनेशच्या बॅटमधनं हा येतोय चौकार.
अखेर प्रयत्न भरपूर केले रिवर्सने. बादलचा विचार केला, बादलने चौथ्यांदा वापर केला रिवर्सचा, पण चौथ्यांदाही असफल ठरला. आणि त्यानंतर दिनेशने आता प्रयत्न जरूर दिनेशने केला आणि अखेर चौकार ठोकलाय. आता चौकाराच्या मदतीने टोटल पाहत आपण 21 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय स्कोर कार्ड. 21 धावा धावपटलावरती लागल्या गेल्यात. पुन्हा एकदा सज्ज झाला फिल्डिंग डिपार्टमेंट, पुन्हा एकदा चेंजेस केले. हो, भरपूर चांगला फटका, वाह, क्लास दाखवत असताना या चेंडूवरती क्षेत्ररक्षण आहे, पण त्याच्या मस्तक पे दस्तक, चेंडू जाईल बॅक टू बॅक. हा दुसरा चौकार पाहतो आपण दिनेशच्या बॅट मधनं. टोटल पाहत आपण 25 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय स्कोर कार्ड. भरपूर चांगली फटकेबाजी करतोय आता. कदाचित आता मोपाड संघाला ना दिनेशचा तो झेल सोडलेला आता आठवत असेल. याच फलंदाजा तो झेल सोडला होता. आता जी झेलची किंमत आता सध्याच्या घडीला मोजावी लागते. आणि क्रिकेटमध्ये म्हटलं जातं, पकडा झेल तर तुम्ही जिंकाल क्रिकेटचा खेळ. पुन्हा एकदा पाहता ऍक्शन रिप्ले मध्ये काय केले ते पाहता आपण. ग्रामीण क्रिकेट.in या वाहिनीच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. पुन्हा एकदा सज्ज, हो, सुपला शॉट मारण्याचा प्रयत्न आणि यावेळेस मात्र पुढचा दरवाजा उघडा ठेवलाय. पाठीमागून चोरी झाली आहे. पहिला गडीगारत पहिला आद्रा, पहिली साडेसाती निष्ठ पनवती अपशगुन, पहिलाच मुतखडा बाजूला, बॅक टू डगआउट. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. वाजवायची बाकी अजून काय सांगायचा. जमल कुठेतरी चॅटिंग आणि कॉलिंग व आहे कुठेतरी चाललाय. नवीन फलंदाज ऋषिकेश आलाय मैदानाच्या आतमध्ये. पॅन्डीची फॅशन पाहता आपण नवीन आली आहे. जवळ पोहताय का काय त्या बाई ग. पुन्हा एकदा तयार, राईट मोडतो विकेट. सज्ज झालाय गोलंदाज. हो, भरपूर चांगला फटका मारण्याचा प्रयत्न राहिला, मिस टाइम राहिला, एक धावली, दुसरीचा प्रयत्न झालाय. हो, भरपूर चांगले राहिलंय क्षेत्ररक्षण. अखेर 2 धावा कंप्लीट. 2 धावेच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेला. टोटल पाहता आपण 27 या आकड्यावरती जाऊन पोहोचला स्कोर कार्ड. अजूनही या षटकाचे चेंडू शिल्लक आहेत. पाहतो आपण 2 चेंडू शिल्लक आहेत आणि 2 चेंडूवरती किती धावा येतील आता यावरती लक्ष लागलं गेलं टीम खरवई या संघाचे. कारण एका साईडला पाहता आपण मोपाडा संघ त्यांच्या अगेन्स्ट फाईट करत असताना खरवई संघ पाहतो आपण. हो, रिव्हर्सचा वापर केलाय, मिस टाइम फटका राहिलाय, क्षेत्ररक्षण आलाय, दूरवरनं झाला, कार्यक्रम झाला गड्या, मस्त. हो, भारी लय भारी, हा जाम भारी गड्या, मस्त भारी. नको जीव झालाय. मॅच गेली साईडला पडले, 2-3 उपट्या घाला यांच्या. नको जीव झालाय गड्या. पहिल्याच कर्जबाजारी त्याच्यात उष्ण शेजारी पाहतो आपण सध्याच्या घडीला. अशी फिल्डिंग म्हणजे खराब क्रिकेट पाहिलं आपण. आता टोटल पाहिल्या आपण धावपटलावरती धावा 3 धावा कंप्लीट केल्या गेल्यात आणि 3 धावेच्या मदतीने टोटल पाहिल्या आपण धावपटलावरती 30 या आकड्यावरती जाऊन पोहोचला स्कोर कार्ड. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. स्ट्राईक एंडला फलंदाज सज्ज झालाय पुन्हा एकदा बादल. हो, यावेळेस मात्र पुन्हा एकदा मिस टाइम राहिलाय. स्वतः गोलंदाज आला चेंडू खाली. नाखीर शेवटच्या चेंडूवरती झेल पकडला, संपलाय बादल या फलंदाजाचा खेळ. आणि पहिल्या 17चं वाजवी खेळ संपला गेले. टोटल पाहिल्या आपण 30 बनवल्यात. 31चा टार्गेट सेट केला. आता मैदानाच्या आतमध्ये पाहतो आपण टीम खरवई संघाने मोहपाडा संघापुढे. चला, यानंतर सामना मात्र विनर आणि त्यांच्या विरोधात खेळेल टीम त्यांच्या गेस्ट पाहत कृष्णा 11 वारलीपाडा पाहतो आपण. त्या संघाने 2 सामने जिंकल्यात. आता 3ऱ्या फेरीमध्ये दाखल झाला. त्यानंतर हे दोन्ही संघामधून जो संघ जिंकेल तो थेट वारलीपाडा या संघाशी 2 हात करेल. तोही सामना चांगला रंगेल.
हाही सामना चांगला रंगेल, कारण फायटिंग स्कोर मात्र मैदानाच्या आतमध्ये उभा केलाय टीम खरवई या संघाने. भरपूर चांगला प्रयत्न राहील. पाहतो आपण, सुरुवातीला असं वाटलं होतं पहिल्या षटकामध्ये 6 आल्या, दुसऱ्या षटकाचा विचार केला, टोटल खर्च केल्या, पण दुसऱ्या षटकामध्ये पहिल्या पण 11 आणि तिसऱ्या षटकामध्ये पाहतो आपण टोटल धाबा खर्च केल्या 13 धाबा. टोटल पहिल्या पण 30 धाबा जमा केल्या. 31 धाब्याचं टार्गेट सेट केलंय टीम मोपाडा संघापुढे. त्यानंतर वारलीपाडा संघाचा संघटक आमच्या व्यासपीठावरती येऊन राहायचा, यावरती लक्ष असू द्या. जसा हा सामना संपला तर आम्ही लगेचच नाणेफेकी करणार आहोत. पंच आमचं दमलात, उद्या सुट्टी आहे तुम्हाला, उद्या तुम्ही कुठं जायचं आहे तिकडे जा, लग्न खा, हल्दी खा आणि डायरेक्ट परवाले या. चला सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवायच्या लगेचच आपण. टीम मोपाडा संघ प्रत्येक षटकामागे मात्र विचार केला 10ची सरासरी गाठायची आहे टीम मोपाडा या संघाला. भरपूर चांगला सामना रंगेल, कारण मागचाही सामना आपण पहिला सामना पाहिला होता, गोलंदाजाच्या जीवावरती मात्र हा सामना जिंकला होता टीम खरवाई संघाने, कारण 37 धाबा बनवायच्या त्या 37 धाबा रोखल्या होत्या टीम खरवाई संघाने. सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर झाली आहे. प्रशांत आणि शुभमला पाहता आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. या दोन्ही खेळाडूंनी भरपूर सारा नाव कोरला, भरपूर साऱ्या चर्चेत आहेत, भरपूर सारा नाव कोरला, भरपूर सारा चर्चेत आहेत हे दोन्ही खेळाडू. त्यानंतर पाहता आपण गोलंदाज जे झालाय गोलंदाजी मार्गवरती खरवाई संघाचा दिनेशचा वापर केला. दिनेश झाला सज्ज गोलंदाजी मार्गवरती पाहतो आपण, कारण 18 चेंडू मध्ये बनवायच्या टोटल 31 धावा टीम मोपाडा संघाला. थोडंसं फास्ट केलायचं, कारण अजून एक सामना कव्हर करायचा. दोन्ही संघाला विनंती असेल, वेळेचं पूर्णपणे बंधन असेल. सध्याच्या घडीला पाहता आपण 3:22 झाल्यात. कदाचित कोंबडा हरवल का काय, कोंबडा हरवला का नीट निघायला लागेल. शिरपत सर आपल्याला कामाला जायचं आहे, नाही कंपनीवाल्याकडून टाकतील का आपल्याला काम. मॅच खेळून म्हणजे आपला कार्यक्रम व्हायचा. चलो फास्ट केलायचा टीम खरवाई संघ. गेम स्टार्ट. स्ट्राईक एंडला सज्ज झालाय फलंदाज प्रशांतला पाहता आपण. गोलंदाज पाहता आपण गोलंदाजी मार्गवरती दिनेश या गोलंदाजाचा वापर केला पहिल्या षटकामध्ये. हो समोरून टाकला जातोय, समोरून पाहता आपण काय चेंडू पाहताय, भन्नाट वेग या चेंडूवरती डॉट चेंडूची सांगता राहिली आहे. पहिला चेंडू डॉट फेकत असताना दिनेशला पाहतो आपण. भरपूर चांगला सामना रंगेल, यात मात्र शंका नाहीये, कारण बेस्ट वर्सेस बेस्ट सामने पाहतो आपण. ए पोलचे आजच्या सामने राहिलेत. 3 संघ येऊन ठेपल्या शेवटच्या मुवमेंटला. पुन्हा एकदा सज्ज झाला, खुला टाकला, यॉर्करचा वापर. पंच हे सांगत असताना लाईन मिस केली आहे. लेग बॅकच्या स्वरूपात सिंगल आली आहे आणि सिंगलच्या मदतीने स्वतःचा ने पाहता आपण लेग बॅकच्या स्वरूपात अकाउंट ओपन झालाय सध्याच्या घडीला टीम मोपाडा या संघाचं. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहताय पुन्हा लाईन मिस केली पाहता आपण. हेच दाखवत असताना ग्रामीण क्रिकेट फायनीच्या माध्यमातून पुन्हा एकदा सज्ज झाला. फुल टॉस वरती चुकीला माफी नाहीये. चेंडू चाललाय सीमा पार, येतोय हात चौकार. हाईट फॅक्टर सुद्धा चेक केली जाईल.
आत्ताच्या घरात जवळच आहे, पण जाऊन चालू जावं लागेल. चला तिसरे पंच यायचे आपण हाईट फॅक्टरीसाठी. बघू जे कळते करता मग. आणि हॅलो, उद्या मॅच नाहीत मी. चला तिसरे पंच यायचे आपण. टोटल पाहता आपण धावपटलावरती धाबा जोडल्या गेला सध्याच्या घडीला पहिला पण ज्याने आपल्याला ऑर्डर दिली ना, सौकार झुरू आला. त्यानंतर हा डिसिजन क्लोज पाहता आपण. चला टीम मीटिंग नको आहे यावरती लक्ष असू द्या, कारण एकत्र आल्यानंतर थोडासा वेळ जास्त खर्च होईल. त्याच कारणाने थोडासा पहिला पण तिसरे पंचांच्या माध्यमातून हा डिसिजन आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचवला जाईल. नो चेंडू आहे पाहतो आपण. हाईट भरपूर आहे या चेंडूवरती. क्लोज डिसिजन होता. ज्याचा काम तोच करील, जर दुसऱ्याला केला तर काम जरा बिघडेल का ना, म्हणून जरा नो चेंडू पाहता आपण. आणि 1+4 पंजा आलाय मैदानाच्या आतमध्ये, नशिबाचा पंजा. आणि या 5 धाब्याच्या मदतीने टोटल पाहिला पण धावपटलावरती धाबा जोडला गेला सध्याच्या घडीला. 6 आकड्यावरती जाऊन पोहोचला स्कोर कार्ड. कारण 31 धाबा बनवायच्या आहेत. 31 धाबा बनवत असताना मैदानाच्या आतमध्ये पंजा जोरू आला. पुन्हा एकदा सज्ज झालाय गोलंदाज दिनेशला पाहता आपण. हो फुल टॉस वरती फुल टॉस उचल केला. चेंडू जाईल सीमा पार. येतोय हा बॅक टू बॅक दुसरा चौकार. चुकीला माफी नाहीये. फुल टॉस पहिला चेंडू भीमर राहिला, त्यानंतर हा दुसरा चेंडू फुल टॉस वरती पाहतो आपण. खराब गोलंदाजी करत असताना सध्याच्या घडीला पाहतो आपण दिनेश. टोटल पहिले आपण धापटलावरती धाबा जोडला गेला. 10 आकड्यावरती जाऊन पोहोचला स्कोर कार्ड. समोर खेळलाय भरपूर चांगला फटका पाहतो. कार्पेटच्या सहाय्याने जातो क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. थोडासा पंबल जरूर राहिलाय. खराब पाहतो आपण क्रिकेट. आणि या वेळेस आता पुन्हा एकदा तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते रनआउट साठी पाहतो आपण. पुन्हा एकदा चेक केला जाईल दूध का दूध और पाणी का पाणी. नॉट आउट असेल. सेफ पाहता आपण. दूध का दूध और पाणी का पाणी क्लिअर पाहता आपण. आणि दोन्ही अँगल दाखवलेत पाहतो आपण. भरपूर चांगली पाहता आपण वर्किंग करत असताना सध्याच्या घडीला ऑपरेट करत असताना प्रणय बेडेकरला पाहता आपण. टोटल पाहता आपण धावपटलावरती धाबा जोडला गेला तर आता 12 आकड्यावरती जाऊन पोहोचला स्कोर कार्ड. अजून या षटकाचे 2 चेंडू शिल्लक आहेत. थोडासा मागडा ठरला दिनेश. पुन्हा एकदा सज्ज झाला स्ट्रायकिंगला फलंदाज. शुभमला पाहता आपण. हो समोर मारलाय. क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. मिस्टाम जरूर राहिला. हो क्षेत्ररक्षण आहे. हो कहानी में ट्विस्ट. म्हटले जातना लैला के शादी में लपड़ा हो गया और मजनू इतना नाचा के साला लंगडा हो गया. परतावा लागेल. पहिला झटका लागलाय टीम मोपाडा संघाला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर झाला. मयूर आलाय मैदानाच्या आतमध्ये. आता अखेर आता कमबॅक करतोय गोलंदाज दिनेशला पाहतो आपण.
5व्या चेंडूवरती जरूर विकेट आला. भरपूर चांगला त्या ठिकाणी झेल पकडला. मयूर आलाय मैदानाच्या आतमध्ये. टोटल पाहता पण 12 या आकड्यावरती जाऊन पहिला झटका लागला टीम मोपाडा संघाला. कारण 31 धाबा बनवायच्यात. 31 धाब्याचा पाठलाग करत असताना अद्याप 5 चेंडू फेकल्यात. 12 धाबा खर्च केला. शेवटचा चेंडू फेकण्यासाठी सज्ज झाला. हो, रिव्हर्सचा वापर केला आणि रिव्हर्सच्या माध्यमातून आलेल्या ठोकला मयूरने हा A1 क्वालिटीचा रामदेव बाबा पतंजली षटकार. भरपूर लांबचा प्रवास कापून जरूर आली ही टीम. त्यानंतर पाहतो आपण भरपूर चांगला खेळ करत असताना मैदानाच्या आतमध्ये राहिली आहे. टोटल पाहिला पण दापटलावरती धाबा जोडल्या गेल्यात. 18 आकड्यावरती जाऊन पोहोचला स्कोर कार्ड. समीकरणचा विचार केला. चेंडू शिल्लक आहेत 12 मध्ये आता बनवायच्या टोटल 13 धाबा. 12-13चा समीकरण पाहतो आता. भरपूर मागडा ठरला दिनेश. भरपूर धाबा खर्च केल्या टोटल. पुन्हा एकदा सज्ज झाला गोलंदाज. गोलंदाजी मार्क वरती पाहतो आपण. अतिशचा वापर केला. दुसऱ्या षटकामध्ये अतिशचा वापर केला. आता गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा फिल्डिंग डिपार्टमेंट थोडासा चेंजेस करत असताना राहिलाय. ज्या रीतीने मयूर आला मैदानाच्या आतमध्ये त्या रीतीने मात्र आता जो दबाव होता ना तो दबाव तो आता थोडासा फेकून दिलाय. आल्याला षटकार ठोकला फलंदाजाने. पुन्हा एकदा सज्ज झाला स्ट्रायकिंगला फलंदाज. पाहतो आपण सलाम वीर प्रशांतला. पाहता आपण रनअप मध्ये थोडासा अडथळा जरूर राहिला. काही दगडा जर आली असतील पायाच्या खालती. पुन्हा एकदा सज्ज झाला. चला फास्ट केलायचं थोडासा. भरपूर सारा वेळ खर्च करताय आपण. कदाचित हल्दीला गेला तर एवढा टाइम लावत नाहीये. एखादी पोर पटवली म्हणजे कार्यक्रम झाला का नीट. हो यॉर्कर पाहता आपण सध्याच्या घडीला ना असे चेंडू आता फेकावा लागतील टीम खरबई संघाला. कारण बादलने विचार केला. दिनेशने भरपूर साऱ्या धाबा खर्च केल्या. टोटल 18 धाबा. कारण 31चा पाठलाग करायचा होता. आता 31चा पाठलाग करत असताना टीम मोपाडा संघ जाऊन पोहोचली आहे. एक गडी बाद. 18 आकड्यावरती पाहतो आपण. पहिला चेंडू दुसऱ्या षटकातला पहिला चेंडू डॉट फेकला. पुन्हा एकदा सज्ज झाला. स्टेप आउट झालाय पाहता आपण. थोडीशी लाईन मिस केली हे सांगत असताना पंचामाला वाईट चेंडू पाहता आपण सिंगल आली आहे. टोटल पहिला पण 19 आकड्यावरती जाऊन पोहोचला स्कोर कार्ड. समीकरणचा विचार केला. चेंडू शिल्लक आहेत 11 मध्ये बनवायच्या टोटल 12 धाबा. 11-12चा समीकरण पाहतो आपण सध्याच्या घडीला. पुन्हा एकदा सज्ज झालाय गोलंदाज. थोडीशी अगोदर जागा बनवली आहे त्यानंतर फटका केला. मिस टाइम फटका जरूर राहिला. एक धाव झाली आहे कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न थोडासा उशीर लावतो पकडण्यात फेकण्यात. तोपर्यंत या 2 धावा वेगाने झाल्यात कंप्लीट. 2 धावेच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेला. टोटल पाहिले आपण 21 या आकड्यावरती जाऊन पोहोचला स्कोर कार्ड. अजूनही 10 चेंडू शिल्लक आहे. 10 मध्ये अजूनही बनवायच्या 10 धावा. भरपूर चांगला प्रयत्न राहिलाय. पुन्हा एकदा सज्ज झाला. शॉर्टअपलाईनचा चेंडू बॅकफुटला जाऊन पंच केलाय. भरपूर चांगला राहिला फटका. क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. एका ऍक्शन मध्ये पकडलाय. फेकी सुद्धा अचूक झाली आहे. ह्या चेंडूवरती एकच धाव मिळेल. एका धावेच्या मदतीने टोटल पाहता आपण 22 या आकड्यावरती जाऊन पोहोचला स्कोर कार्ड. आता पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला सज्ज झाला. ज्याने षटकाराने ओपन केलंय खातं स्वतःच. मयूरला पाहता आपण. चेंडू शिल्लक आहेत 9 मध्ये बनवायच्या 9 धाबा. आज समीकरण पाहतो आपण. पुन्हा एकदा सज्ज झाला गोलंदाज. हो बॅटची कडा आणि मयूरला परतावा लागेल. पुन्हा एकदा पलटवार करत असताना मैदानाच्या आतमध्ये खरवाई संघ झटका क्रमांक लागलाय टीम मोपाडा संघाला. हा दुसरा. मयूर बॅक टू डग आउट. पुन्हा एकदा पलटवार करतोय गोलंदाज. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर झाला. अजय आ चुका है मैदान के अंदर.
चला वडापाववाल्या बोचका बांधलं तुम्ही, आता जा बस झालं. आता उद्या सुट्टी आहे, उद्या नका याव, परवा. चला बोचक बिचक बांधा, आपलं चटण्या बिटण्या बांधा, पार्सल करा. चला जाऊ आपू आता घरी झोपायला. कोंबडा हरवला. चला बापू गाड्या सोडा, आपण बापू गाड्या सोडा. दोरी पंच सावध राहा. पुन्हा एकदा सज्ज झाला. गोलंदाज भरपूर चांगली गोलंदाजी करतोय. झरून दिनेशचा विचार केला, दिनेशने 18 धावा खर्च केल्यात, थोडासा महागडा ठरला जरूर. त्यानंतर पाहतो आपण दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज कमबॅक करतोय. अतिशा गोलंदाज अद्याप 4 धावा खर्च केल्यात. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू, थोडासा शरीर मात्र विचार केला शरीरापासून दूर ठेवण्याचं काम करत असताना थोडीशी लाईन मिस केली जरूर. वाईट चेंडू पाहतो आपण. या षटकामध्ये 2 चेंडू खराब फेकल्यात अतिशने. टोटल पाहिल्या पण धावपटलावरती धावा जोडल्या गेल्या. 23 आकड्यावरती जाऊन पोहोचला स्कोर कार्ड. 8 चेंडू मध्ये बनवायच्यात 8 धावा. हो हो, यावेळेस मात्र एस्टनचा वेग, एस्टनचा चुंबन, अजयचा वारीचा अंत मात्र पाहतो आपण. अजयचा विकेट भरपूर काय सांगून जाईल आता टीम मोपाडा या संघाला, कारण पाहतो आपण अजूनही सामना सोडायला तयार नाहीये टीम खरवई संघ. म्हणजे चांगला सामना रंगेल, संघर्ष करतोय मैदानाच्या आतमध्ये हे दोन्ही संघ पाहतो आपण. झटका पुन्हा एकदा लागलाय टीम मोपाडा संघाला. अजय बॅक टू डग आउट. पुन्हा एकदा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. सिद्धार्थला पाहता आपण आता. झटका तिसरा लागलाय मोपाडा संघाला. अजूनही सामना सोडायला तयार नाहीये, कारण खरवई संघाचा विचार केला अजूनही गोलंदाजी भरपूर चांगली आहे. जरूर पहिल्या षटकामध्ये 18 धावा आल्या तरी मात्र अतिश कमबॅक करतोय आता गोलंदाजी मार्क वरती. टोटल 23 या आकड्यावरती पुन्हा एकदा झटका लागलाय. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. समीकरणचा विचार केला, चेंडू शिल्लक आहे 7 मध्ये बनवायच्यात 8 धावा. अजूनही संघर्ष करू शकतो मैदानाच्या आतमध्ये टीम खरवई संघ. पुन्हा एकदा सज्ज झाला स्ट्रायकेटला फलंदाज. गोलंदाज पाहतो आपण. हो हो, गेंद मारना चाहते थे वासिमे, गेंद गई है कासिमे, जखम मांडीला इलाज शेंडीला झालाय. 2 षटकाचा वाजवी खेळ जरूर संपला. अतिशय कौतुक करावं लागेल पाहतो आपण. पहिल्या षटकामध्ये दिनेशने धावा खर्च केले 18, त्यानंतर अतिशने त्याच्या षटकामध्ये 2 चेंडू खराब जरूर टाकलेत आणि धावा फक्त खर्च केल्या 5 धावा खर्च केल्या. म्हणजे भरपूर चांगली राहिली आहे गोलंदाजी. पहा आमची आता सोय केली आहे. पहा वडापाववाले आमची सोय केली आहे, आम्हाला वडापाव आणून दिला, धन्यवाद. चला मैदानाच्या आतमध्ये चला. टीम मीटिंग नको, फास्ट केलायचं आहे. आता समीकरणचा विचार केला पाहतो आपण. 31 धावा बनवायच्या त्या 23 धावा बनल्यात. समीकरण पाहता आपण मैदानाच्या आतमध्ये 6 चेंडू शिल्लक आहे, 6 मध्ये बनवायच्यात 8 धावा. जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये पाहतो आपण सलामी वीर, तोपर्यंत अजूनही मैदाना प्रशांतला पाहता, तोपर्यंत अजूनही आपण म्हणू शकतो मैदानाच्या आतमध्ये हा सामना मोपाडा संघाच्या बाजूने जाईल. हा क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काही होऊ शकतो. कधी रंग बदलतो क्रिकेट, सरड्यासारखा रंग बदलणारा म्हणजे क्रिकेट पाहतो आपण. अजूनही समीकरणचा विचार केला, 6 चेंडू शिल्लक आहे, 6 मध्ये बनवायच्या. आता सध्याच्या घडीला पाहतो आपण 8 धावा. पुन्हा एकदा सज्ज झालाय गोलंदाज. गोलंदाजी मार्क वरती ऋषिकेशचा वापर केलाय. हो, भरपूर चांगला फटका मारण्याचा प्रयत्न, मिस टाइम जरूर झाला. हो हो, मामा ठाकुर सपना भी भाग गई और अरुण भी भाग गया. अभी शंकर बिहारी भाई किसके साथ गाना गाएगी मेरी जान. गाना गाने की तो आदत है भैया हमको. हमारा डीजे वाला भी भाग गया. डीजे वाला किधर है मेरी वाल, काय सांगायचं. डीजे वाला पलाला. पुन्हा एकदा पलटवार केला. ज्या प्रशांतवरती भरोसा दिला होता तो प्रशांत आता मैदानाच्या बाहेर झालाय. म्हणजे अजूनही संघर्ष करू शकतो टीम खरवई संघ, कारण पहिल्या चेंडूवरती विकेट आणि हा विकेट भरपूर काही सांगून जाईल टीम मोपाडा या संघाला. पुन्हा एकदा नवीन फलंदाज एंटर झालाय.
6 जण पाहतात फक्त लाईव्ह आमची. ते प्रेक्षक कोण आहेत मायबाप आपण कमेंट करू शकता. तुमची कमेंट मध्ये आम्ही नावा घेऊ शकतो. लगेच कमेंट चालू करू द्या. कमेंट करा आणि तुमची नावा सांगा आमच्या कमेंट मध्ये. आम्ही जरूर तुमची नावा घेऊ. 6 जण लाईव्ह पाहताय. हो हो नको मारू, अजिबात नको मारूस त्याला. त्याला आर्मिट करेल आम्ही. 2 सलेन लावी ठेवाल त्याला. आजच आणेल आम्ही. आता निघूतच आणेल. जुलाब लागेल त्याला आता. काय आकाचा सलगचा हा दुसरा चेंडू भरपूर चांगला टाकला. आता कमबॅक करत असताना मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज पाहिला आपण. पुन्हा एकदा सज्ज झाला. हो पुन्हा एकदा सलगचा हा तिसरा चेंडू भरपूर चांगला राहिला ना. आता पुन्हा एकदा पलटवार केलाय टीम खरवई या संघाने. अडचणीत सापडलाय टीम मोपाडा संघ. चेंडू शिल्लक आहे 3 मध्ये बनवायच्या 8 धावा. हा समीकरण पाहतो आपण. आता दोन्ही संघाच्या आता फास्ट करतात. हो गेंद मारना चाहते थे वासी में. गेंद गई है काशी में. जखम मानीला हिला शेंडीला झाला. आता सिंगल आली आहे. सिंगलच्या मदतीने टोटल पाहता पण पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेला. जाऊन 24 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. कारण 31 चा टार्गेट होता. आता येऊन ठेवलाय मैदानाच्या आतमध्ये पाहतो पण समीकरण. 2 चेंडू शिल्लक आहेत. 2 मध्ये बनवायच्या 7 धावा आणि या 7 धावा कंपल्सरी बनवायच्या टीम मोपाडा या संघाला. पहा समीकरण पाहतो आपण. 2 चेंडू मध्ये बनवायच्या 7 धावा. सामना होता कुठे, सामना आलाय कुठे. कदाचित या चेंडूवरती एक षटकार स्टेप आउट झाला. आता पाहतो पकड मजबूत केली आहे टीम खरवई या संघाने. कारण एका चेंडू मध्ये बनवायच्या टीम मोपाडा संघाला 7 धावा. सामना पाहता आपण 6 मध्ये बनवायच्या 8 मध्ये बनवायच्या होत्या 8. आणि हा समीकरण पाहता आता आपण मैदानाच्या आतमध्ये. हो फिरवला आणि सामना जिंकलाय टीम खरवई या संघाने. हार्डलक मोपाडा संघ. अभिनंदन टीम खरवई संघ. सेकंड करायचा आणि या आणि या सामन्याचा सामना बी ठरलाय नो डाऊट. ज्याने चांगली कामगिरी केली आहे फक्त